हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण बघणार एक पारंपरिक रेसिपी जी पितृपक्षात बनवली जाते। आमच्या कोळी पद्धती स्टाईलने आज मी ते बनवायला तुम्हाला शिकवणार आहे। तर नक्की व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। मी अस्मिता मेहेर। तर स्वागत आहे आपल्या मी कोळी नागविन या यूट्यूब चॅनलवरती। तर चला बघूया त्याची रेसिपी। तर कंटिन्यू रहा। तर आपण बघणारच आहोत रेसिपी। तर आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सुरण, लाल भोपळा, चवळीची शेंग अशा आपल्या आवडीच्या भाज्या घेतलेल्या आहेत। मी साधारणतः 10 ते 12 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत। तर आपल्याला त्या पहिल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कापून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये तेल घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट घालायचं आहे आणि आपल्याला ते मिक्स करायचं आहे। झाकण देऊन आपण त्याला शिजवून घेणार 5 ते 6 मिनिटं। त्याच्यानंतर आपण पाणी घालणार, आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालणार आहोत। तर मी साधारणतः 4 ते 5 तांबे पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी आता एक उकळी आल्यानंतर चिंबोरी घालणार आहे आणि त्याचप्रमाणे हे बघा भरलेल्या चिंबोऱ्या आहेत। तर आवडतात भरलेल्या चिंबोऱ्या खायला। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। बघा आपली एक उकळी आलेली आहे। तर आपल्याला त्याच्यामध्ये आता कोलंबी घालायची आहे। तर बघा एवढा चविष्ट रस बनतो। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने। तर आपण आता कोळंबी घालणार आहोत त्याच्यामध्ये। हे बघा अर्ध्या तासात तयार होणारी रेसिपी आहे। फक्त भाज्या साफ करण्यात वेळ जातो। तर तुम्ही अगोदर ते साफ करून घ्या आणि आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। ह्याच्यात आपल्याला कंपल्सरी भेंडी घालायचीच आहे, कारण की भेंडीनेच स्वाद येतो। तर हे बघा अशा पद्धतीने आपला रस्सा तयार झालेला आहे, झणझणीत आणि चमचमीत रस्सा। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि बघा मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि वरून आपण 7 ते 8 मिनिटानंतर आपण चिंचेचं पाणी घालणार आहोत, चिंचेचा कोळ घालणार आहोत। तुम्हीही नक्की ट्राय करा। ही रेसिपी खूप सुंदर, चमचमीत, झणझणीत आणि खायला भारी लागते। तर तुम्ही ट्राय करा। बघा अशा पद्धतीने आपले चिंबोऱ्या झालेल्या आहेत शिजून। तर मंडळ आभारी आहे। लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। बाय।